डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। कर्जतमध्ये स्टोन क्रशर विरोधात शेतकरी आक्रमक झालेत। हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे होत असलेल्या नुकसानीला शेतकरी वैतागले असून जर हे स्टोन क्रशर तात्काळ बंद केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। तालुक्यातील बाराडगाव दगडी ग्रामपंचायत हद्दीतील स्वप्नसृष्टी स्टोन क्रशरमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत परिसरातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन दिले। सदरचं स्टोन क्रशर कायमस्वरूपी बंद न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। खडी क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे शेतकरी पिके विशेषतः द्राक्ष, टोमॅटो, मका आणि कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। क्रशरमधील ब्लास्टिंगमुळे जमिनीला हादरे बसत असून त्यामुळे विहिरी आणि बोरच्या पाण्याची पातळी घटली आहे। तसेच खडी क्रशरच्या प्रचंड आवाजामुळे वृद्ध व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही निर्माण झालाय। याशिवाय धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत। त्यामुळे सदरचा स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी समस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे। जर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय असून तीव्र संताप व्यक्त केलाय। येसवडी गावात आमचे क्षेत्र तिथं जवळच आहे खडी क्रशर पाशी, कारण की ती खडी क्रशर बंद व्हावं हीच आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली। त्यांनी जे आता काय सायन्स सही वगैरे करून दिलेले जर ही खडी क्रशर मशीन जर नाही बंद झाली तर इथं आम्ही येऊन काही दिवसांनी उपोषण धरून आम्ही आत्महत्या सुद्धा करायला तयार आहे। कारण की त्या धुळीपासून इतका आम्हाला त्रास होतोय। आमचे जे बोरचे पाणी ती कमी आले, जे आम्ही घर बांधकाम कच्चं बांधण्यात आले ते सुद्धा आमचं डासून पत्रे वगैरे ह्या वाऱ्या कावरांनी ते उडून गेलेले आहेत। आमची शेती करायला गेलो की त्या शेतीतली काहीच माल आमचा व्यवस्थित येत नाही। पूर्ण धुळीने शेतीवर परिणाम व्हायला लागलेले। आम्हाला एकच सांगणं आहे कलेक्टर साहेबाला की हे आमची येसवडी गावातली खडी क्रशर मशीन बंद पडावी हीच आमची विनंती आहे। आम्ही 8-15 दिवस आता वाट बघणार आहे। नाही ह्यांच्याच्याने झालं तर आम्ही इथं येऊन उपोषण सुद्धा करायला तयार आहे। हीच माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे आणि यांनी लवकरात दक्षता घ्यावा हीच आमची विनंती आहे सर्व महिलांची। आमची इथं खडी मशीन झाली आहे। ते खडी मशीनीचं नाव आहे स्वप्नसृष्टी स्ट्रॉंग क्रशर, गट नंबर 122 येसवडी येथे। ती खडी क्रशर बंद करण्यात यावी, नाही तर आम्ही इथं उपोषण धरणार आहे। त्यामुळे आमच्या पिकाचे नुकसान होत आहे। आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण पसरत आहे। त्यामुळे आम्हाला आजार जडले, कुठं काय झालं तर याचं हे कोण घेणार, जोखमदारी कोण घेणार आहे? नाहीतर आम्ही इथंच बसणार, आत्महत्या करणार इथं येऊन। याचं काहीतरी कलेक्टर साहेबांनी आमचा विचार करून हे केले पाहिजे, मान्यता दिली पाहिजे बंद करण्यात। खडी क्रशर झाल्यापासून आम्हाला खूप त्रास होतोय। आमच्या शेजारी पोल्ट्री आहे, ती पोल्ट्री बंद पडली। आमच्या विहिरीचं पाणी गेले, बोरचं पाणी गेलेलं आहे। सगळ्या पिकांवर धूळ बसलेली आहे। आज आमचं टमाटो आहे, त्या टमाट्याला सगळी धूळ बसल्यामुळे आमचं मार्केटला सुद्धा विकलं जात नाही। दुसऱ्यांचा 1000 रुपयाला कॅरेट जातं, आमचं 200 रुपयाला जातं। आम्ही एवढं कष्ट करून मेहनतीने शेतीत कष्ट करून आमचा उपयोग काय? आज ती खडी क्रशरमुळे आम्हाला जास्त त्रास होतोय। त्याच्यामुळे आमच्या सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे की ही खडी क्रशर कायम बंद झाली पाहिजे। नाही जर बंद झाली तर आम्ही त्या खडी क्रशरवर जाऊन फाशी घेऊ, नाहीतर इथं कलेक्टर ऑफिसला येऊन औषध घेऊ। ही आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची विनंती की ही खडी क्रशर बंद करा। आणि आमच्या मुलांना बी त्रास होतोय, शाळेत जायला शेजारीनच रस्ता आहे। सगळे आम्ही तिथं रानात शेजारीच राहिलायत। आमचे घर उरलेत, आमच्या गुरांचे गोटे उरलेत, आमच्या बोरचं पाणी गेलेलं आहे। बोरला आम्हाला पाणी प्यायला बोरचंच पाणी, त्याच्यामुळे आम्ही पाणी गेल्यामुळे आम्ही प्यायचं काय? आता शेतात आम्ही राहतो त्याच्यामुळे आम्हाला दुसरं पाणी प्यायला साधन नाही। तिथं बोरचं पाणी, विहिरीचं पाणी सगळं खराब झालेलं आहे। त्या धुळीचं पाण्यावर धूळ येऊन बसती, तीच पाणी आम्ही पितो। आम्हाला पाणीच नाही दुसरं प्यायला, बोरचं बी पाणी कमी झालेलं आहे। यावेळी निवेदन देताना बाराडगाव दगडी येथील शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभम पाचारणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान।
ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.